धांदरफळ खुर्द ग्रामसभेत राडा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न विचारला म्हणून बाजार समिती संचालकांकडून तरुणाला मारहाण. बाजार समिती संचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल. धांदरफळ खुर्द ग्रामसभेत चांगलाच राडा झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न विचारला म्हणून संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांकडून तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली. आमच्या घरी पाणी येत नाही हा प्रश्न ग्रामसभेत उपस्थित केला. याचा राग अनावर झाल्याने संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतीश विश्वनाथ खताळ यांनी तू असे काय प्रश्न विचारतो, तुझ्याकडे पाहून घेईन अशी धमकी देत ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याची घटना संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे घडली. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात व दखलपात्र होण्याची नोंद करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे ग्रामसभा सुरू होती. या ग्रामसभेत गावातील पियुष ठोंबरे यांनी आमच्या घरी पाणी का येत नाही याचा जाब ग्रामसभेमध्ये विचारला. याचा संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतीश विश्वनाथ खताळ यांना राग आला. त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या ठोंबरे या तरुणाला मारहाण केली असल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे गावात संतापाची लाट उसळली असून घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण तयार झालं होतं. मात्र ग्रामसभेत उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली. या घटनेनंतर गावातील नागरिकांनी या प्रकाराचा निषेध नोंदवून संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत पियुष मारुती ठोंबरे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश विश्वनाथ यांच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. ग्रामसभा ही गावाच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि नागरिकांच्या शंका निरसनासाठी असते. अशा ठिकाणी प्रश्न विचारणाऱ्या तरुणावर हात उचलणे हे गंभीर बाब असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. महासत्ता न्यूज संगमनेर.